आणि ऐन निवडणुकांच्या धामधमीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेते विनोद पाटील यांच्या घरी पोहोचलेत। प्रशांत बंब यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्यानंतर विनोद पाटील यांची फडणवीसांनी भेट घेतली। मराठा आरक्षणासाठी विनोद पाटील यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि त्याच विनोद पाटील यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरमधल्या विनोद पाटील यांच्या घरी पोहोचले। भाजपचे उमेदवार प्रशांत बंब गंगाखेडचे उमेदवार त्यांच्यासाठी ही प्रचार सभा होती आणि ती प्रचार सभा संपल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस हे विनोद पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले। दोघाही नेत्यांची भेट झाल्यावेळची ही दृश्य। विनोद पाटील हे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढणारे नेते म्हणून ओळखले जातात। अनेक याचिका विनोद पाटील यांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, भूमिकेसाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन देण्यासाठी, जे आरक्षण सरकारने दिलं होतं त्याचं समर्थन करण्यासाठी दाखल केल्या गेल्या होत्या। गेले काही वर्ष विनोद पाटील हे मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई देतात। मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणूनही विनोद पाटील यांची ओळख आहे आणि ऐन निवडणुका सुरू असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी ज्वलंत असताना देवेंद्र फडणवीस हे विनोद पाटील यांच्या घरी पोहोचल्यामुळे चर्चा सुरू झाल्यात। ज्यावेळेस दोनही नेत्यांची भेट झाली त्यावेळेसची ही दृश्य आहे। प्रशांत बंब यांचा प्रचार करत होते देवेंद्र फडणवीस, त्यासाठीची सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विनोद पाटील यांच्या घरी पोहोचले। मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टार्गेट केले। मराठवाड्यासाठी मराठा आरक्षण हा मुद्दा भाजपसाठी अत्यंत कळीचा बनलाय, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच मुद्द्यावर भाजपला मोठा फटका सहन करावा लागला होता। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आधी घोषित केल्याप्रमाणे उमेदवार दिलेले नाहीये, तो काहीसा दिलासा मानला जातोय महायुतीसाठी। मात्र तरीही देवेंद्र फडणवीस हे विनोद पाटील यांच्या घरी पोहोचल्यानं काहीसं आश्चर्य व्यक्त केले जाते। हेही नमूद करायला पाहिजे की विनोद पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आग्रही होते, अशी ही चर्चा होती। एक फोन या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आता छत्रपती संभाजीनगर मधून आपल्या सोबत आहेत। मोहसिन, ही भेट नियोजित होती की अचानक झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं, भेटी दरम्यान विनोद पाटील आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा नेमकी काय झाली? नक्कीच कविता, ही भेट नियोजित नव्हती, ही भेट अचानक झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हे आज गंगापूर येथे प्रशांत बंब यांच्या सभेसाठी आले होते आणि आता थोड्या वेळात त्यांची शहरातील अतुल साहेब यांच्यासाठी सभा होणार होती। मात्र अचानक हे देवेंद्र फडणवीस हे विनोद पाटलांच्या घरी भेटीसाठी पोहोचले आणि त्यांची भेट देखील झालेली आहे। आपण जर बघितलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत विनोद पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली होती। सोबतच मराठा आरक्षणासाठी देखील ते याचिका त्यांनी दाखल केलेली आहे असं, आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय असं असतानाच अचानक विनोद पाटलांची फडणवीसांनी घेतलेली भेट जी आहे तर ते आश्चर्यचकित करणारी आहे। आता या दोघा नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या या दोन्ही नेत्यांवर चायवर चर्चा सुरू आहे आणि काही वेळात या दोन्ही नेत्यांमध्ये एक बैठक होण्याची देखील शक्यता आहे, बंद चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी हे दोन्ही नेते चर्चा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं अत्यंत तप्त असताना दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट होणं हे राजकीय वर्तुळात भुवया उंचावणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।